श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुम्हाला कमी लेखणाऱ्यांना स्वामी कसे धडा शिकवतात, त्यांच्या भक्तांना स्वामी कसे धडा शिकवतात हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार बाळा, आज हा संदेश ऐकताना तुझ्या मनात एकच प्रश्न फिरत असेल ना, की मी इतकं सहन केलं पण मला मात्र कमी लेखणाऱ्यांना कधी काहीच कळणार नाही आहे का? स्वामी त्यांना काही शिक्षाच देणार नाही आहेत का? कोणीतरी तुझ्या क्षमतेवर हसले, कोणीतरी तुझ्या स्वप्नांची थट्टा केली, कोणीतरी तुझ्या कष्टांना किंमत दिली नाही आणि तू शांत राहिलास. डोळ्यात पाणी असून देखील काहीच बोलला नाहीस. पण बाळा, स्वामी म्हणतात, जो मौन बाळगतो त्याच्यासाठी मी बोलतो. मी त्याच्यासाठी पुढच्याला जो त्याची थट्टा उडवतो त्याला कृतीतून काहीतरी शिक्षा मी देत असतो. लोक तुम्हाला कमी लेखतात का? कारण तू गोंधळ घालत नाहीस, कारण तू स्वतःची जाहिरात करत नाहीस, कारण तू सगळं मनात ठेवतोस आणि जग बाळा शांत माणसाला नेहमीच कमजोर समजतं. पण स्वामी म्हणतात, शांत पाण्याला खोली असते. स्वामी धडा कधी आणि कसा शिकवतात? स्वामी कधी लगेच शिक्षा देत नाही, ते लोकांना वेळ देतात, अवधी देतात, संधी देतात. कारण संयमाचा तो महासागर आहे. कारण स्वामींचा न्याय सुडाचा नसतो, तो आत्मबोधाचा असतो. ते लोकांना वेदना देत नाहीत, ते लोकांना समज देतात. त्या लोकांना हाणून मारून समोरून वरून बदलण्यापेक्षा त्याला आतून घडवतात, माणूस म्हणून जगायला शिकवतात. पहिला धडा म्हणजे सत्य उघड होऊ देतात. जेव्हा कोणी तुम्हाला चुकीचं ठरवतं तेव्हा स्वामी शांत असतात, पण हळूहळू त्याच माणसाचं खोटं उघड पडतं, त्याची वृत्ती समोर येते आणि लोक म्हणतात, आपण चुकीच्या माणसावर विश्वास ठेवला. हा बाळा, स्वामींचा पहिला धडा असतो. दुसरा धडा म्हणजे तुमचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. तू काही केलं नाहीस, तू कोणाला उत्तर दिलं नाहीस, पण अचानक तुझ्या आयुष्यात बदल सुरू होतो. शांतता येते, मार्ग मिळतो, यश मिळतो, लोकांचा दृष्टिकोन बदलतो. लोकांना तुझ्यामध्ये काहीतरी चांगलं दिसायला लागतं आणि जे तुला कमी लेखत होते ते आतून अस्वस्थ होतात, कारण स्वामी तुझ्या बाजूने उभे राहतात. तिसरा धडा म्हणजे त्यांनाच तुमची गरज भासते. बाळा, स्वामींचा न्याय फार खोल असतो बरं का. जे लोक तुला म्हणाले याच्याकडून काय होणार, तेच लोक एक दिवस म्हणतात, तूच मदत करशील का, कारण तुझ्याशिवाय हे दुसरं कोणी काम करू शकत नाही. आणि त्या क्षणी त्यांना कळतं, आपण किती चुकीचं वागलं, आपण किती वाईट बोललो, हा काय करू शकतो याची काही जाणीव आपल्याला नव्हती. स्वामी तुम्हाला मोठं का करतात? कारण तू अपमान सहन केला पण स्वभाव सोडला नाहीस, कारण तू राग धरला नाहीस, सूड उगवला नाहीस, पण विश्वास ठेवला, कारण तू देवावर सोडून दिलं. आणि स्वामी म्हणतात, जो माझ्यावर सोडतो, माझ्यावर सोपावतो, त्याला मी उचलतो. स्वामी धडा शिकवताना तुम्हाला काय शिकवतात हे नेहमी लक्षात ठेवा. स्वामी भक्तांनाच धडा शिकवतात. ते तुला अहंकार देत नाहीत, ते तुला करुणा देतात. ते तुला सूड शिकवत नाहीत, ते तुला माफी द्यायला शिकवतात. पण एक गोष्ट स्पष्ट सांगतात, सीमारेषा ठेवा. कोणाला कितपर्यंत माफ करायचं हे नक्की ठरवा. कारण एखाद्याला सतत सतत माफ करणं हा आपला मूर्खपणा ठरतो आणि पुढच्याला ही संधी शोधतो की तो सतत तेच चूक परत परत करायला लागतो. बाळा, आज जर तू थकला असशील, आज जर तुला वाटत असेल माझ्या सहन करण्याला काहीच अर्थ नाही, तर स्वामी म्हणतात, तुझं सहन करणं हेच माझं काम आहे. आज तुला कमी लेखणारे लोक कदाचित हसत असतील, पण स्वामी शांत आहेस, कारण न्याय तयार आहे. आज तुझ्या डोळ्यात पाणी आहे, पण उद्या त्याच डोळ्यात समाधान असेल. हा माझा तुझ्यासाठी शब्द आहे. आज तू एकटा आहेस, पण उद्या तुला समजून घेणारे लोक भेटतील. आणि जे लोक तुला कमी लेखत होते ना बाळा, तेच उद्या तुझ्या पुढे पुढे करतील आणि तुझी ख्याती 4 लोकांमध्ये तेच स्वतःहून सांगतील. ते एक दिवस शांतपणे तुझ्याकडे पाहतील, कारण तुझ्या शब्दांनी नाही, तुझ्या आयुष्याने त्यांना धडा शिकवलेला असेल. डोळे बंद कर आणि बाळा स्वामींचं नाव घे. या क्षणी स्वामी असं म्हण आणि मनात एकच वाक्य ठेव, माझा न्याय माझा नाही, स्वामींचा आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, श्री स्वामी समर्थ असं टाईप करा आणि तुमच्यावर आणि तुमच्या
स्वामींची कृपा सदैव राहो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.